हाय, हॅलो, नमस्ते. सर्वांना नमस्कार. चला तर सुरू करूया आपली स्टोरी. आता त्या चतुर इन्स्पेक्टरने बरोबर शशी आणि चंद्राला वेगळं केलं आणि त्यांना आपण ओळखलं आहे असं जाणवू दिलं नाही. आणि गाफील चंद्रा आणि शशी बाजूला गेले आणि त्या इन्स्पेक्टरने मिरवणुकीत काही राडा नको म्हणून काही पोलिसांना खुणावलं आणि त्यांना तिकडच्या तिकडं घेराव घालण्यासाठी सांगितलं. आणि रवी शेठकडे बघून थोडासा गालात हसला आणि रवी शेठना कळून चुकलं की नक्कीच इन्स्पेक्टरचा काहीतरी डाव आहे. माझी मुलं संकटात आहेत असं त्यांना वाटलं. पण आता रवी शेठना तिथून हलता येईना, कारण इतर पोलिसांनी त्यांच्यावर कडक नजरच ठेवली होती आणि नजर कैद केल्यासारखं त्यांना झालं होतं. आणि आता मग शशी एका बाजूला गेला. चंद्रा त्याच्याजवळ आली आणि खूप हरकून म्हणाली, अरे किती भारी दिसतोय तू, एकदम झाक, असं म्हणून तिनं हातानं त्याची नजर काढली आणि ती बोटं कानशिलावर मोडली. आणि शशी गडबड करत म्हणाला, चंद्रा ते राहू दे, आधी बाबांनी तुझ्या हातात काय दिलं ते बघू दे. आणि चंद्रा ती चिठ्ठी पदरात लपवून आली होती ती त्याला दिली. शशीनं त्यावरचं नाव वाचलं, इन्स्पेक्टर बक्षी. आणि त्या नावावर रवी शेठनं फुली मारून याला संपवून टाक अशी ऑर्डर दिली होती. तर हा होता तो नराधम ज्यानं एका निष्पाप मुलीचा बळी घेतला आणि याचा गेम ओव्हर असं म्हणून त्यानं डोळे लाल केले. आणि तो त्याला इकडे तिकडे शोधू लागला आणि कोणाच्या वर्दीवर हे नाव लिहिलं आहे ते बघू लागला. आणि चंद्राला म्हणाला, चंद्रा आता तू जाऊन बाबांजवळ उभी राहा, मी माझं काम झालं की तुला इशारा करेन, मग तू निघ. आणि चंद्रा म्हणाली, बरं. आणि ती वळणार इतक्यात हँड्स अप असं म्हणून पोलीस त्यांच्याजवळ आले आणि सर्व बाजूंनी शशीवर बंदुका रोखल्या गेल्या. आणि आता मध्ये शशी आणि चंद्रा. आणि तसा शशी घाबरला आणि चंद्रा बावरली आणि शशी समजून गेला की आपण ट्रॅप झालोय. तो पोलीस इन्स्पेक्टर हुशारच निघाला. मला कसं कळलं नाही की असं होऊ शकतं असं म्हणून शशी दोन्ही हात वर करून सगळ्यांकडे बघत होता. मग एक इन्स्पेक्टर आले आणि म्हणाले, अजित, अजिबात काहीही होशारी करायची नाही, नाहीतर इथल्या इथे तुला शूट करेन. आणि मग आता शशीनं त्याच्या डोक्यावरची पोलिसांची टोपी काढली, गॉगल काढला. आणि चंद्रा हळूच म्हणाली, ती खूप घाबरली आणि हळूच म्हणाली, आता काय करायचं र, आपण इथं तर पोलीस आलं की. आणि शशी हळूच म्हणाला, चंद्रा तू काहीही बोलू नकोस, अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आणि चंद्रा म्हणाली, माझ्याकडून काही चुकलं का र, म्हणून हे पोलीस इथं आलं का. आणि शशी म्हणाला, नाही चंद्रा, यावेळी तुझं काहीच चुकलं नाही, माझंच टायमिंग चुकलं, तू फक्त शांत हो. असं म्हणून त्यानं तिच्या हाताला ती चिठ्ठी दिली आणि म्हणाला, ही लपवून ठेव. आता बराच वेळ झाला तरी चंद्रा परत येईना आणि रवी शेठना पक्का संशय आला की ते दोघे संकटात आहेत, कारण मिरवणुकीच्या बंदोबस्तातले बरेचसे पोलीससुद्धा दिसत नव्हते आणि त्यांनी त्यांच्या एका माणसाला गुपचूप तिकडं काय होतंय ते बघून ये, आणि अजित सगळं हँडल करतच असेल, पण तशीच गरज पडली तर तुम्ही तयारीत राहा, आपल्या माणसांना तयार राहायला सांग, असं हळूच कानात सांगितलं. आणि आता चंद्रा, शशी पोलिसांच्या घेरावात आहेत हे बघितलं आणि रवी शेठच्या माणसानं त्यांना येऊन सांगितलं आणि म्हणाला की बाबा, छोटे शेठ आणि चंद्राला पोलिसांनी पकडलं. आणि हे ऐकून ते खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी लगेच त्यांची तयारी सुरू केली. पण काहीही झालं तरी शशीला अटक होऊ द्यायची नाही असं त्यांनी ठरवलं. मग काही वेळ असाच गेला. सगळ्या पोलिसांनी कडं केलं होतं, त्यामध्ये शशी चंद्रा उभे होते. आणि आता नेमका शशीला जो हवा होता तो इन्स्पेक्टर समोर आला आणि तो म्हणाला, अजित, खूप दिवस झालं तू पोलिसांना चकमा दिलास, पण आता नाही. या इन्स्पेक्टर बक्षीला चकमा देणं इतकं सोपं नाही. आणि त्याचं नाव ऐकलं तसं शशीनं त्याच्याकडे चमकून बघितलं आणि मग तो इन्स्पेक्टर हळूहळू त्याच्याजवळ आला आणि शशीनं त्याच्या छातीवर असलेलं ते नाव बघितलं, समीर बक्षी.
आणि शशी त्याच्याकडे खूप रागात बघायला लागला. आता मिरवणुकीत सगळे लोक दंग झाले होते. लेझिम, ढोल, तासे यांची पथकं वाजत होती आणि इकडे काय सुरू आहे याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. आणि इन्स्पेक्टर बक्षी शशीला म्हणाले, अजित, आता कोणतीच हुशारी नको. गुपचूप आम्हाला सरेंडर हो आणि तुझ्या जवळचं पिस्तूल काढून दे. आणि थोडी जरी चालाकी केली ना तर दोघांचेही जागेवर मुर्दे पडतील. तसं आता शशीनं गुपचूप त्याच्या दोन्ही खिशातून 2 पिस्तूल काढले, इन्स्पेक्टरच्या हातात दिले. आणि इन्स्पेक्टर बक्षीनं चंद्राच्या हातात बघितलं आणि म्हणाले, ए मुली, मगाशी तुझ्या हातात एक कागद दिला होता रवी शेठनं, तो इकडे आण. तसा शशी घाबरला आणि त्यानं चंद्राकडे बघितलं. चंद्रानं सुद्धा त्याच्याकडे बघितलं आणि शशी मान हलवून ती चिठ्ठी देऊ नको असं म्हणत होता. पण आता काय करावं चंद्राला कळेना. इन्स्पेक्टर तर समोरच उभा होता आणि ती चिठ्ठी ब्लाऊजमध्ये वगैरे कुठे लपवून सुद्धा ठेवू शकत नव्हती. पण तरीही इन्स्पेक्टर मोठ्या आवाजात पुन्हा म्हणाला, ए मुली, तुला सांगितलेलं कळतं का? ती चिठ्ठी इकडे दे. आणि तसं चंद्रानं आता काहीतरी करून ती चिठ्ठी अक्षरशः ब्लाऊजमध्ये लपवली. आणि ते इन्स्पेक्टर गालात थोडे हसले आणि म्हणाले, स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. तसं तर आता इथल्या इथे तुझ्या त्या जागेतून ती चिठ्ठी काढून घेऊ शकतो मी माझ्या हातानं. घेऊ का? असं तो इन्स्पेक्टर देखण्या चंद्राकडे बघून फार घाणेरडी नजर करून बोलला. आणि कोवळी चंद्राच्या कोरीसारखी देखणी चंद्रा खूप शर्मिंदा झाली आणि तिने तिचा पदर खांद्यावर घेतला. शशीला मात्र त्या इन्स्पेक्टरचा भयंकर राग आला. चंद्रासाठी असली भाषा त्याला अजिबात आवडली नाही. आणि ते इन्स्पेक्टर आता 2 पावलं खरंच चंद्राकडे सरकले तशी चंद्रा शर्मिंदा होऊन घाबरून शशीकडे सरकली आणि त्याच्या हाताला जाऊन तिनं पकडलं. शशीनं दुसऱ्या हाताने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे ना, तो तुला काहीच करू शकत नाही. आणि ते बघून इन्स्पेक्टर हसून म्हणाले, अरे वा, बहुत याराना लगता है. चांगली गोष्ट आहे. तुम्ही दोघे एकमेकांसोबत आहात ना. मग आता एकत्रच तुरुंगात सुद्धा जाण्याची तयारी करा. पण त्याआधी ती तुझ्या जवळची चिठ्ठी इकडे दे. आणि चंद्रा आणखीनच शशीच्या पाठीमागं जाऊन लपली आणि ती चिठ्ठी देणार नाही असं मान हलवून म्हणाले. इतक्यात इन्स्पेक्टर बक्षीला फोन आला त्याच्याही वरिष्ठांचा आणि तिकडं काय चाललंय असं विचारलं. आणि बक्षी म्हणाले, सर, खूप मोठा पुरावा हाती लागणार आहे रवी शेठच्या विरोधात आणि आता त्याचा राईट हँडसुद्धा आमच्या ताब्यात आहे आणि त्याची साथीदार ती मुलगीसुद्धा. आता नक्कीच त्या पुराव्यावरून आपण रवी शेठला अटक करू शकतो. आणि त्याचे सिनियर म्हणाले, गुड जॉब, अजिबात हलगर्जीपणा करू नका. असं जर झालं तर मुंबईमधली अर्धी गुन्हेगारी नष्ट केली म्हणून इन्स्पेक्टर बक्षी तुम्हाला शौर्य पदक मिळेल. आणि इन्स्पेक्टर बक्षी खुश झाले आणि म्हणाले, थँक्यू सर. आणि त्यांनी फोन ठेवला आणि एका लेडीज कॉन्स्टेबलला म्हणाले, इकडे या आणि त्या मुलीनं लपवून ठेवलेली चिठ्ठी काढून घ्या. आणि ती लेडी कॉन्स्टेबल चंद्राच्या दिशेने यायला लागली. आणि आता चंद्राला काय करावं ते कळेना. शशीसुद्धा मनात म्हणाला, आता काही खरं नाही, मला काहीही होऊ दे, पण मी बाबांना पकडू देणार नाही. त्या चिठ्ठीवर तर बाबांची सही आहे, त्यांचं हँडरायटिंग आहे. आता कसं होणार? आणि चक्क इन्स्पेक्टरला मारण्याचा आदेश आहे तो. आणि ती कॉन्स्टेबल आली आणि चंद्राच्या समोर येऊन उभा राहिली. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, खूप स्मार्ट समजतेस का स्वतःला, पण तुझ्यापेक्षा स्मार्ट आम्ही आहोत. गुन्हेगार कितीही हुशार असू दे तरी काही ना काही पुरावा मागे सोडतोच आणि आम्हाला सुद्धा फक्त त्या एका पुराव्याचीच गरज असते. आता तुम्हा तिघांचाही खेळ एकदमच खाल्लास. कॉन्स्टेबल, चेक करा तिला, असं तो म्हणाला. आणि ती कॉन्स्टेबल चंद्राला चेक करून ती चिठ्ठी काढणार इतक्यात चंद्रा म्हणाली, थांबा, देते मी चिठ्ठी. असं म्हणून तिने ती चिठ्ठी तिच्या ब्लाऊजमधून बाहेर काढली. आणि ती चिठ्ठी चंद्रानं अक्षरशः खाऊनच टाकली आणि कचाकचा चावून गिळली. आणि तसे इन्स्पेक्टर बक्षी चिडले आणि त्यानं पुढे होऊन चंद्राच्या खाडकन कानाखाली दिली.
आणि हे बघून मात्र शशीला खूप राग आला आणि त्यानं सरळ मागचा पुढचा विचार न करता इन्स्पेक्टर बक्षीच्या कानाखाली मारली आणि चिडून म्हणाला, हरामखोर, मुलींच्या अंगावर हात टाकतोस? तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची? तसे इन्स्पेक्टर बक्षीसुद्धा खूप चिडले आणि त्यांनी ऑर्डर दिली आणि म्हणाले, पकडा रे याला, आता याला आणि हिला जेलमध्ये नाही पाठवायचं तर डायरेक्ट एन्काउंटर करायचा. यांना गाडीत घ्या आणि एखाद्या सुनसान जागी घेऊन चला. आत्ताच्या आत्ता साल्याचा गेम वाजवतो आणि सगळा किस्सा खतमच करून टाकतो. असं म्हणून त्यानं चंद्राचे केस पकडले आणि म्हणाला, काय गं भावाने, चिठ्ठी गिळून टाकतेस का? कोणाला वाचवतेस? या तुझ्या याराला की त्याच्या गुरुला? खूप मोठा पुरावा तू आज संपवून टाकलास तुझ्या तर. असं म्हणून त्यानं चंद्राला जोरात ढकलली. तशी चंद्रा खूप लांब जाऊन तिथंच असलेल्या हळदी कुंकू गुलाल बुक्का यांनी भरलेली ताटं असलेल्या दुकानापुढे जाऊन पडली. आणि तिच्यासोबत त्या इन्स्पेक्टरचं असं वागणं बघून शशीला खूप राग आला होता आणि तो म्हणाला, इन्स्पेक्टर, मी तुला सोडणार नाही. असं म्हणून शशी त्याच्या अंगावर जाणार इतक्यात बाकीच्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि इन्स्पेक्टरनं शशीच्या आणखीन 2-3 कानाखाली दिल्या आणि म्हणाला, माझ्यावर हात उचलतोस? ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हात उचलतोस? बाकीचे गुन्हे राहू दे, पण माझ्यावर हात उचललास ना, मग आता तुझं काय करतो बघ. असं म्हणून गाडीत टाका रे यांना, असं इन्स्पेक्टर बक्षी म्हणाले. आणि चंद्राला पकडायला ती कॉन्स्टेबल गेली. तसं आता चंद्रानं तिथंच कुंकवानं भरलेलं ताट घेतलं, हवेमध्ये भिरकावून दिलं. तसं सगळ्या पोलिसांच्या डोळ्यांमध्ये अचानक कुंकू उडालं आणि सगळेजण डोळे चोळायला लागले. आणि शशीची पाठ तिच्याकडे होती त्यामुळे त्याच्या डोक्यात कुंकू गेलं नाही आणि त्याला कळलं की चंद्रानं काय केलं. त्यानं खूप चालाकी करून त्याला पकडलेल्या पोलिसांना गुद्दे दिले, स्वतःची सुटका करून घेतली. मग काही वेळ असाच गेला झटापटीत आणि सगळे पोलीस सावरले आणि सगळ्यांनी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली आणि पाहिलं तर चंद्रा आणि शशी गायब होते आणि त्यासोबतच इन्स्पेक्टर बक्षीसुद्धा गायब होते. आणि आपले साहेब कुठे गेले असं म्हणून सगळेजण शोधाशोध करायला लागले. पण आता शशीनं या सगळ्या गोंधळात बक्षीच्या मानेवर चॉप दिला होता. त्याला बेशुद्ध करून खांद्यावर घेऊन गाडीत टाकला आणि थेट त्याला उचलला, गाडीत घालून मंदिरात आणून टाकला होता. आणि तो इन्स्पेक्टर बक्षी शुद्धीत येण्याची वाट बघत बसला. त्याच्यासमोर एका हातात गन आणि दुसऱ्या हातात सुरा घेऊन बसला होता. आणि चंद्राला ज्या हातानं त्यानं कानाखाली दिली ना, त्याच हाताकडे शशी खूप खूप रागात बघत होता. आणि खाकी वर्दी घालून खुलेआम गुंडगिरी करणारे हे पोलीस नावाचे जनतेचे रक्षक नसून भक्षण करणारे हैवान. आणि त्यानं माहीत नाही किती मुलींना असंच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्या करायला भाग पाडलं असेल. आणि त्याच्या खुनाने रंगलेले हे हात आज मी कलम करणार, असं तो मनात म्हणाला. आणि काही वेळानं इन्स्पेक्टर बक्षीला जाग आली. तो शुद्धीवर आला आणि आपण कुठे आहोत हे त्यानं बघितलं. आणि समोर त्याचा कर्दनकाळ होऊन बसलेल्या शशीच्या डोळ्यात त्यानं त्याचा मृत्यू पाहिला आणि त्याचा हृदयाचा थरकाप उडाला.